नमस्कार, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेला एक चेहरा म्हणजेच राणादा म्हणजेच हार्दिक जोशी। थोड्याच दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपली आणि आपण या सर्व कलाकारांपासून लांब गेलो। तर हार्दिक जोशी यांचे आपल्याला नवीन अभिनयाचे प्रोजेक्ट्स तर पाहायला मिळतीलच, पण हार्दिक जोशी यांनी नुकताच एक नवीन ब्रँड सुद्धा चालू केला आहे आणि तोही खाद्यपदार्थांमधील आहे। कोल्हापूर बदाम थंडाई या नावानं हार्दिक जोशी यांनी कोल्हापूरच्या खासबाग मैदानजवळील खाऊ गल्लीमध्ये थंडाईचा स्वतःचा ब्रँड चालू केला आहे। नमस्कार, मी हार्दिक जोशी म्हणजे तुमचा लाडका राणा। आजवर कोल्हापूरकरांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले, अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत। म्हणूनच या सगळ्यांसाठी मी शरीराला ताकद देणारे पौष्टिक असे काही पदार्थ घेऊन येते। नुसतं घेऊन येत नाहीये, तर हे पदार्थ मी माझ्या स्वतःचे ब्रँडचे तुमच्यासाठी घेऊन येते, म्हणजेच की कोल्हापूरची बदाम थंडाई, काजू शेक आणि बदाम शेक। म्हणूनच 25 फेब्रुवारी गुरुपुष्पामृताच्या मुहूर्तावर आम्ही या पदार्थांचा श्री गणेशा करणार। तुम्हाला संदेश यायला लागते बघा, येणार नवर? अहो चालतंय की। चला तर मग या ब्रँडला आपण भेट देऊया। मी आता आलोय कोल्हापूरच्या खासबाग मैदान जवळील फेमस अशा खाऊ गल्लीमध्ये। थंडाई, बदाम शेक, काजू शेक, त्याचबरोबर मँगो लस्सी आणि गुलकंद लस्सी सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे। कोल्हापूर बदाम थंडाई धनंजय वडेर हे त्यांचे पार्टनर आहेत। तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी हे जेव्हा शूटिंगसाठी कोल्हापूरमध्ये आले तेव्हा कोल्हापूर त्यांना खूप आवडलं आणि ते कोल्हापूरचेच होऊन गेले। त्यांचं खूप प्रेम कोल्हापूरवर आहे आणि म्हणूनच त्यांनी हा नवा ब्रँड चालू केला आहे कोल्हापूरपासूनच। तर मी आता आलेलो आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदान इथं असलेल्या खाऊ गल्लीमध्ये। राणादानी यांनी चालू केलेली ही जॉईंट आहे। तर पार्टनरशिपमध्ये त्यांनी एक व्यवसाय चालू केला आहे आणि तो आहे थंडाईचा। त्याचबरोबर बदाम शेकसुद्धा इथं मिळतो आहे, खूप सुंदर आहे बदाम शेक, मी ट्राय करतो आहे। खूप बदाम आहेत आणि मिल्क शेक वगैरे असतो तसा त्या टाईपमध्ये बदाम शेक आहे। फक्त 30 रुपयाला त्यांनी हे ठेवलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुझ्यात जीव रंगला मधल्या राणादाला तुम्ही मिस करता का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।